हे गाईज वेलकम बॅक माय चॅनल। तर चला आज पाहूयात आपण ब्लाऊज। तर शेवटचा ब्लाऊज नक्की तुम्ही पहा, त्याच्यात कशी मी ब्रॉड लेस लावलेली आहे ब्लाऊजला आणि एकदम छान तो केलेला आहे ब्लाऊज। तर तुम्ही नक्की पहा। तर हा पहिला ब्लाऊज आहे आणि हा सिंपल ब्लाऊज आहे, म्हणजे 4 टक्स ब्लाऊज आहे हा। आणि त्याची साडी पहा अशा कलरची होती। साडीतला थोडा कापड मी कापून घेतला होता क्रॉस पट्टीसाठी, तरी क्रॉस पट्टी साडीच्या याची लावलेली। सिंपल ब्लाऊज आहे, काही याला डिझाईन वगैरे काही नाही आहे। थोडासा मोठा ब्लाऊज आहे आणि थोडासा एक्स्ट्रा कापड लावलेला आहे, म्हणजे जोड दिलेला आहे। तर दोन्ही साईडने पण दिलेला आहे, जेणेकरून ते ऑड नाही दिसलं पाहिजे। तर हा पहिला ब्लाऊज आहे। तर कसा वाटला ब्लाऊज हा सांगा। हा थोडासा डीप आहे, त्या थोड्या जाड बाई येतात पण डीपच आहे त्यांचा गळा। तर असा त्याचा बॅक गळा शिवलेला आहे मी। आणि हा दुसरा ब्लाऊज आहे, म्हणजे प्रिंटेड साडीवरचा ब्लाऊज आहे। प्रिंटेड साड्या ज्या असतात ना त्याच्यावरचा ब्लाऊज आहे। आता साडी ह्या अशा कलरची आहे आणि पीस अशा त्याच्यात थोड्याशा दाट डिझाईन होती पिसावरती। आणि साडी हे पहा, साडीतला असं छान म्हणजे प्रिंटेड अशी गाय वगैरे त्याच्यावर आहे त्या साडीवरती। तुम्ही पहा छान आहे ती साडी, दिसायला असं छान वाटतं साडी। आता थोडंसं ट्रेंडी चालू आहेत ह्या साड्या। तर हा आणि हे पहा इकडं त्याची ब्रॉड थोडीशी त्याला लेस होती, म्हणजे ब्रॉड लेस आहे त्या साडीला। तर इकडून आपण मागच्या साईडने पण थोडीशी त्याची लेस लावलेली आहे। तर पहा मागच्या साईडने किती छान वाटतोय हा ब्लाऊज। म्हणजे प्रिंटेड साडीवरच्या ब्लाऊज असे त्याला म्हणजे काही गळा वगैरे नाही शिवला आपण मागच्या साईडने, तरी छान वाटतं। आणि काही डीप जास्त गळा नव्हता, थोडा छोटासा गळा होता। आणि हे पहा त्याला कमरपट्टी अशी लावलेली आहे मागच्या साईडने, म्हणजे त्या बॉर्डरची पट्टी लावलेली आहे। तुम्ही पहा म्हणजे अर्धी छोटीशी एकदम लावलेली 2-3 इंचांची। तर पहा छान वाटतात असे ब्लाऊज पण। तर हा तक्षशिला साडीवरचा ब्लाऊज आहे, तुम्ही पहा। तर ज्या तक्षशिला साड्या असतात ना त्याच्यात रनिंग पीसच येतात, कॉन्ट्रास्ट पीस येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सिंपल काहीतरी त्याला गळा शिवायला लागतो। तर पहा इकडं याच्यावरती अशी डिझाईन होती, त्यामुळे मग त्याला पायपिंग तशाच कलरची करून घेतलेली आहे, दोरीची पायपिंग टाकलेली आहे। आणि हा सिंपल 4 टक्स ब्लाऊज आहे, याला काही डिझाईन वगैरे काही नाही, तर सिंपलच आहे। हा पानगळा शिवलेला आहे मागच्या साईडने। आता हा तुम्हाला ब्लू कलर दिसत असेल, पण हा पर्पल डार्क पर्पल कलर आहे या साडीचा। आता अशा जे तक्षशिला साड्या घेतल्या होत्या ज्या बायकांनी, त्याच्यात जास्त करून हाच कलर घेतला होता बायकांनी, छान वाटतो हा कलर। आणि त्याला पहा आतून कसं लॉक करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याला हातपट्टी न लावता कापड लावलेलं आहे, पिसाचंच लॉक केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता कसं। आणि एकदम शेप आलेला आहे छान। तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज पण नक्की सांगा। तर हा शेवटचा आहे। तर बॉटल ग्रीन कलर या साडीचा कलर होता आणि पीस पण तसाच आहे, रनिंग पीस होता या साडीचा। तर पहा त्याला ब्रॉड लावलेली आहे लेस कशी, म्हणजे आपलं वर्क सारखे आहे। तर असा पुढच्या साईडने किती छान आलेला आहे पहा शेप तुम्ही। आणि त्याची पहा इकडं अशी होती बॉर्डर त्याला साडीला पण, आणि पिसाला पण तशीच आलेली आहे त्याला। आणि मागच्या साईडने पण पानगळा केलेला आहे, डीप गळा आहे तुम्ही पहा। आणि पॅच लावलेले आहेत। तर पॅच आता हे काही चिपकवलेले नाही, तर त्याला मी शिवून घेतलेलं आहे। तुम्ही पहा इथं तुम्हाला दिसत असेल शिलाई, चिपकवलेले निघतात 2-3 धुण्याच्या नंतर, पण आता हे मशीनवरच शिवून घेतलेले आहे, तर ते एकदम पॅक झालेले आहेत, तर निघणार नाही आहेत हे। आणि तुम्ही पहा एकदम शेपमध्ये आलेला आहे हा पानगळा। आणि त्याला मागच्या साईडने पण म्हणजे ब्रॉडच लेस लावलेले आहे, तुम्ही पहा जे नळ्यांची जी लेस असते ती लेस आहे। तर कसं वाटलं तुम्हाला हे ब्लाऊज नक्की सांगा। चला भेटूयात आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईनसोबत। चला बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।